नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आज 5 ऑगस्ट सोमवार. आता सकाळच्या 12 वाजलेले आहेत. दर्शको, आज आपण सकाळीच दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणाने 95% पाण्याची पातळी पार केलेली होती. आत्ताच हाती आलेल्या 12 वाजताच्या रिपोर्टनुसार सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. उजनी धरण हे 100% भरलेलं असून दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाची सध्याची पाण्याची पातळी ही 100% झालेली असून दौंड येथून उजनी धरणामध्ये 2,03,547 क्युसेक एवढी आवक येत आहे. त्याचबरोबर उजनी धरणाचा मृत पाणी साठाही 117.23 TMC झालेला असून उजनी धरणामधील उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC एवढा झालेला आहे. महत्वाची सांगायची बाब म्हणजे सीना माड्याच्या डाव्या कालव्यामधून 105 क्युसेक एवढं पाणी सोडलेलं असून दहिगावच्या डाव्या कालव्यामधूनही 100 क्युसेक एवढं पाणी सोडलेलं आहे. त्याचबरोबर जे काय बोगदा आहे त्यामधूनही 900 क्युसेक पाणी सोडलेलं असून ऊर्जा निर्मितीसाठीही 1600 क्युसेक एवढे पाणी सोडलेलं आहे. आत्ताच आलेल्या रिपोर्टनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास 1 लाख क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत असून सर्व पाण्याचा विसर्ग मिळून एकूण 1,01,600 क्युसेक एवढं पाणी हे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या एवढ्या मोठ्या विसर्गामुळे भीमा नदीकाठच्या असलेल्या 105 गावांना अतिशय धोक्याचा इशारा देण्यात आलेला असून या भीमा नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असे निर्देश प्रशासनाने दिलेले आहेत. त्याचबरोबर येत्या 24 ते 48 तासात भीमा नदीकाठच्या सर्व गावांना पुराचा तडाखा बसेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दर्शको, आपण उजनी धरणाच्या या महत्त्वाच्या अपडेट वेळच्या वेळी देतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.